12 इंचाचं भाकरी कटिंग होते आता. आपोआप भाकरीचं वेस्टेज आहे ना, आपोआप जातो बघा कंटेनर. फिनिशिंग आहे पण ठीक. बघू तो भाकरी पण कसा फुगल्या बघा मस्त. बघा भाकरी पण त्याचा फुगल्या मस्त पाहिजे. मावशी तुम्ही भाकरी चालवायचं मशीन कुठून आणले? आम्ही टिटवाळवरून अनिल इंजिनिअरिंग वर्क टिटवा यांच्याकडून मशीन घेतलंय. आम्ही असंच मोबाईलवर त्यांचे युट्यूबला रील्स बघितलेली, त्याच्यातून घेतले. आम्ही बघून त्यांना कॉल केला आणि मग मशीन घेतली. आणि भाकरी पण आता तुम्ही भाजून बघितलं छान वाटले एकदम. भाकर म्हणजे छान चांगलीच आहे, आपल्याला पाहिजे तशी भाकरी आहे. हे आमच्या कंपनीचा लोगो आहे, अनिल इंजिनिअरिंग वर्क. आम्ही टिटोळामध्ये ना हा मशीन स्वतः मॅन्युफॅक्चर करतोय आम्ही. कोणाला पाहिजे तर हा नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा हे पापडचा सीट आहे, आटा आहे, आता मशीन मध्ये टाका. सोडून द्यायच्या आणि पुढून आहे ना याच्यावरती ठेवून द्यायचं बघा. तेल मारायचं. बरोबर कुकर मध्ये बनवा. बघा आता हे लाटून दिले ना, हे वेस्टेज आहे ते जमा होणार. इथून पापड तुमचं कंटिन्यू पापड निघत राहील. बघू शकतो तुम्ही. आता हे 5 इंचाचा ना पापडचा डाय लावलाय. कंटिन्यू भाकरी पापड निघते बघा. हे आमचं मशीन भिवंडीला आलंय. बघा किती फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही. बेस्टच वरून ठेव. पापड पण सुकायला पण ठेवलं उन्हाणी मध्ये. आणि याच्यामध्ये पापडचं शीटर पण अटॅच करून दिले. हे बघू शकता. हे पापडचा डाय आहे आणि हे आपल्या कंपनीचे लोक आहे, अनिल इंजिनिअरिंग वर्क टिटवाळामध्ये. आम्ही स्वतः मशीन मॅन्युफॅक्चर करतो, बनवतोय आम्ही भाकरीच्या आणि पापडच्या. पीठमळीच्या मशीन, सिगडी, तावे वगैरे भेटेल तुम्हाला. मग पापड बनवण्याची मशीन तुम्ही कुठून आणले? ही मशीन आम्ही टिटवाळवरून आणि इंटरसिंग मधून आणले. हे बघ, हे नाव इथे आहे. आमच्या कंपनीवरून घेतले, अनिल इंजिनिअरिंग वर्क वरून. आणि मग मी तुम्हाला पापडचे पण डेमो दाखवले आणि भाकरीचे पण डेमो दाखवले. कसं वाटलं आमच्या कंपनीच्या मशीन चांगले खूप, म्हणजे डेमो पण चांगले व्यवस्थित प्रमाणे समजावून सांगितले, कसं कुठे फिटिंग वगैरे करायचं वगैरे सगळं व्यवस्थित दाखवलं. आणि जसं पाहिजे तुम्हाला तसं मशीन भेटले ना, काय प्रॉब्लेम वगैरे नाही? प्रॉब्लेम तर नाहीच आहे. ओके, थँक्यू मावशी. बघा आता मी परत चालू केलं मशीन, बघू शकता तुम्ही किती फिनिशिंग पापड येतं बघा.